तुझ्याकडे क्लिनिकमध्ये एक प्रोग्राम आहे जो प्रेग्नंट वुमनसाठी सुद्धा आहे, तर त्याबद्दल थोडंसं बोलायचं होतं की समजा प्रेग्नन्सी प्लॅन करत असेल एखादी महिला, तर मग अशी कुठली न्यूट्रिशन टिप आहे की तिने इमिजिएटली घ्यावी आणि आजपासूनच हा एपिसोड बघितल्यापासूनच सुरुवात करावी? तर एक मी सांगेन की तुम्ही जर प्रेग्नन्सीची प्लॅनिंग करत असाल तर बोथ मेल आणि फिमेल पार्टनर्स ह्यांनी आपल्या हेल्थकडे लक्ष दिलं पाहिजे. ऑफन असं समजतात की फक्त फिमेल इज रिस्पॉन्सिबल, तिनेच तिच्या हेल्थची काळजी घेतली पाहिजे, तर तसं नाहीये. बोथ पार्टनर्स इक्वल कॉन्ट्रीब्युशन आहे, कारण द क्वालिटी ऑफ द एग अँड द स्पर्म त्याचं डिटर्मिनेशन करतं. ओके, तर मी असं म्हणेन की जर तुम्ही प्रेग्नन्सीचं प्लॅनिंग करताय तर एक 3 ते 4 महिने आधी लाईफस्टाईल चेंजकडे सुरुवात करा. म्हणजे गायनॅकला व्हिजिट करा, तुमचे सगळे रिपोर्ट्स करून घ्या. तुम्हाला जर काही हार्मोनल इम्बॅलन्स असेल, PCOS असेल, ते तिथेच डिटेक्ट होतं ना, म्हणजे नंतर तो त्रास नको. बरोबर. ओके, मग आता फूडमध्ये काय चेंजेस केले पाहिजे, तर मी तेच म्हणते 80% ऑफ द टाइम ईट हेल्दी, 20% ऑफ द टाइम तुम्हाला काय ते जे पाहिजे ते तुम्ही खाऊ शकता. आणि प्रोटीन रिच फूड्स ह्याच्याकडे प्रेग्नन्सी प्लॅनिंग साठी लक्ष जरूर दिलं पाहिजे, जास्तीत जास्त प्रोटीन घ्यायला पाहिजे. आणि एक एक्सरसाइज रेग्युलरली थोडासा सुरुवात करा, कारण एकदम तुम्ही प्रेग्नन्सी मध्ये काहीच एक्सरसाइज करत नसाल तर वॉकिंग शिवाय दुसरा एक्सरसाइज आम्ही सांगूच शकत नाही. प्रेग्नन्सी डिटेक्ट झाली की ओके लाईक द कपल इज प्रेग्नंट आता, तर पहिले 3 महिने वेट गेन करायची काहीच गरज नसते. ओके, म्हणजे ते फिटस एवढं छोटं असतं की तुमचं जे प्रेग्नन्सीच्या आधी वेट असतं ना तेच पहिले 3 महिने मेंटेन राहिलं पाहिजे. तिथेच बऱ्याच महिलांचं चुकतं. असं वाटतं तर दोघांसाठी खायचंय, घरचे सांगायला लागतात दोघांसाठी खायचंय. हा नाही, फर्स्ट 3 मंथ्स इट्स रेग्युलरली तुमचं जे काय, एक तर पहिल्यांदा थोडंसं नॉशिया, वॉमिटिंग ह्या पण सगळ्या गोष्टी होत असतात, पण पहिले 3 महिने तुमचं जे काय प्रेग्नन्सीच्या आधीचं वेट असतं तेवढंच पाहिजे. नेक्स्ट 3 मंथ्स जे आम्ही सेकंड ट्रायमेस्टर बोलतो, तिथे एक साधारण 4 ते 5 ते 6 किलो वेट गेन एक्सपेक्टेड असतं. आणि शेवटचे जे 3 महिने असतात ना तिथे मॅक्सिमम वेट गेन होतं, कारण तिथे फिटल ग्रोथ व्यवस्थित होत असते आणि बॉडी प्रिपेअर करत असते लॅक्टेशनसाठी.